शिंदे साहेबांचे अनेक रुपये या पुस्तकातून आपल्या समोर येतात, मात्र नातवावर प्रेम करणारा प्रेमळ आजोबा या पुस्तकात फारसा दिसला नाही। एकच छोटा पॅराग्राफ नातवावर लिहिला, एकच। काय मला डॉक्टर प्रदीप ढवळ जरा उदयला विचारायच्या ऐवजी थोडा माझा सल्ला घ्यायचा होता। उदयला मी राष्ट्रवादीचा युवकचा अध्यक्ष केला, नंतर आमदार केलं, नंतर मंत्री केला। त्याचा गुरु मी आहे। दीपक केसरकरला मी तिकीट दिलं, त्याला विचारा तोंडावर। प्रवीण भोसले आणि दीपक उपा होता, प्रवीणला म्हणलं चल रे तू सारखा पडतोय, आता दीपकला द्यायचं। झालं की नाही? देवगिरीच्या पायरीवर प्रताप काय, ह्याच्यातली निम्मी अर्धी तर माझीच लोक आहेत। निरंजन डावखरे काय, प्रताप काय, दीपक काय, तिकडं उदय काय। परंतु शिंदे साहेब असे वाचतात की माझे कधी फोडून नेले कळलंच नाही मला, आणि त्याच्यावर नाही थांबले, नंतर मलाही घेऊन गेले त्यांच्यावर। मित्रांनो, जास्त बोलत नाही कारण राज्यपाल महोदय बोलायचे, बरेच लोक बोलायचे, परंतु खूप चांगला एक वेगळा अशा प्रकारचा कार्यक्रम आज झालेला आहे। शिंदे परिवाराच्या दृष्टीने पण अतिशय महत्वाचा आहे। शेवटी माणसाने आयुष्यात जन्माला आल्यानंतर काहीतरी मिळवायचं असतं, काहीतरी कमवायचं असतं। बरोबर कुणीच काही घेऊन जात नाही, परंतु खूप काही चांगलं काम ते त्यांच्या परीने करतायत। आज राज्यामध्ये दिलेल्या योजना बाकीच्या सगळ्या, आता उद्यापासून आम्ही दौऱ्यावर बाहेर पडणार आहे। एक सर्वसामान्य माणसांचं सरकार कसं असतं हे त्या ठिकाणी कृतीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा त्या ठिकाणी आहे।